श्लोक 46. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. आणि श्लोक 47. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम 6. अर्थ. श्लोक 46. तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानी लोकांपेक्षाही तो श्रेष्ठ आहे. इथे ज्ञानी म्हणजे केवळ शब्द ब्रह्म जाणणारे लोक असा अर्थ आहे व कर्म करणाऱ्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. श्लोक 47. सर्वच योग्यांमध्ये जो श्रद्धावान माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून मला भजतो तो मला सर्वांपेक्षा अधिक श्रेष्ठ असतो. विवरण. मागील श्लोकात शुभकर्मे करणारा योगी कधीही नष्ट होत नाही, म्हणजे त्याने केलेली शुभकर्मे पुढील जन्मात संस्कार रूपाने जशीच्या तशी शिल्लक राहतात असे भगवंतांनी सांगितले होते. ही शुभकर्मे अनेक प्रकारची आहेत, जसे की तप करणे, योगसाधना, ज्ञानसाधना, भक्ती इत्यादी. पण यात सर्वात श्रेष्ठ, अधिक लाभदायक व निस्संशय असे हितकारक काय आहे ते भगवंत इथे सांगत आहेत. ते म्हणतात की तपस्व्यांपेक्षा सुद्धा योगी हा कधीही श्रेष्ठच असतो. तपस्वी जो हट्टाने शीतोष्ण सहन करणे, उपवास करणे, धूम्रपान सेवन करणे इत्यादी अनेक गोष्टी करून त्याचे अनुष्ठान करतात. तपस्वी म्हणजे तप करणारा. आणि तप करायचे म्हणजे तरी काय, तर तप करणे म्हणजे कष्ट करणे, एखादा विषय घेऊन त्यावर सतत अभ्यास करणे, चिंतन करणे, त्यासाठी खूप परिश्रम घेणे. तप म्हणजेच उष्णता. खूप कष्ट केले की शरीरात उष्णता वाढते, म्हणून कष्ट म्हणजे तप. वनात जाणे, ध्यान करणे किंवा इतर प्रकारचे शारीरिक कष्ट घेणे याला आपण तप असे म्हणतो. तपाचा काळ साधारण 12 ते 14 वर्षांचा इतका असतो. एकच गोष्ट सातत्याने इतकी वर्षे करीत राहिले की त्या गोष्टीसाठी तप केले असे आपण म्हणतो. असे तप करणारा तो तपस्वी. या प्रकारात माणसाला इतर सर्व गोष्टी, दैनंदिन व्यवहार सोडून त्यासाठीच सर्व वेळ द्यावा लागतो. उलट कर्मयोगी मात्र आपले सर्व व्यवहार सांभाळून परमगती मिळवू शकतो. योगी म्हणजे कर्मयोगी असाच अर्थ भगवंताला इथे अभिप्रेत आहे. म्हणून हा कर्मयोगी तपस्व्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आता दुसरे जे ज्ञानी म्हणजे ते ज्ञानी फक्त शब्द ब्रह्मात निष्णात असतात. ते इतरांपेक्षा खूप चतुर, छान व्याख्यान देणारे, शास्त्रार्थ सांगणारे, चर्चा करणारे किंवा वादविवादात अत्यंत हुशार आणि निपुण असेच असतात. ज्यांचे शब्दज्ञान ऐकून लोक संतोष पावतात, पण त्यांचे जवळ अनुभवाचे ज्ञान नसते. म्हणून मागील श्लोकात योगमार्गाचा जिज्ञासू हा या शब्द पंडितापेक्षा सुद्धा श्रेष्ठच असतो असे भगवंताने सांगितले आहे. या लोकांच्या ज्ञानाचा काहीही उपयोग नसतो. म्हणून ज्ञानदेव सांगतात, मोरा अंगी अशेषे पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. शिवाय या ज्ञानी लोकांना आपल्या ज्ञानाचा खूपच गर्व असतो, अहंकार असतो. ते आपल्यापेक्षा इतरांना खूप कमी प्रतीचे किंवा अगदी तुच्छ समजतात. पण योगी मात्र इतरांना आपल्यासारखेच म्हणजे समभावाने किंवा परमात्म्याप्रमाणे मानतात. म्हणूनच त्यांच्या मनात जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा विचार सातत्याने असतो आणि ते याप्रमाणे वर्तनसुद्धा करतात. ज्ञानी गर्वामुळे चुका करतो. कोणी स्तुती केली तर हुरळून जातो. मग त्याचा विवेक कमी होऊन
त्याचे हातून पापसुद्धा घडू शकते. पण योगी मात्र समभावात असल्याने चुका करत नाही किंवा त्याचे हातून कधी पापसुद्धा घडत नाही. म्हणून ज्ञानी लोकांपेक्षा योगीच श्रेष्ठ असतो असे भगवंत पुन्हा एकदा सांगत आहेत. येथे ज्ञानी हा शब्द केवळ शब्द पंडितांसाठी उपयोगात आणलेला आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. मात्र ज्याने सद्गुरूचा उपदेश प्राप्त केलेला आहे, ज्याने ब्रह्मज्ञान प्राप्त केले आहे, ते खरे ज्ञानी. त्यांची गणना यामध्ये केलेली नाही, कारण ते ब्रह्मज्ञानी किंवा आत्मज्ञानी ब्रह्मरूपच असल्याने श्रेष्ठच असतात हे सर्वांनी लक्षात घ्यावे. तिसरे कर्मीन म्हणजे कर्मकांडात रममाण असणारे. आता ह्या लोकांचे वर्तन कसे असते बघा, की हे लोक पूजा करणे, सोवळे ओळे पाळणे, यज्ञयाग करणे अशा विविध गोष्टी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सातत्याने अगदी काटेकोरपणे न चुकता करत असतात. ते विधिवत षटकर्मात सुद्धा निपुण असतात. त्याचबरोबर जप करणे, व्रताचरण, नित्य देवदर्शन किंवा ठराविक गोष्ट झाल्याशिवाय अन्न ग्रहण न करणे, अगदी पाणीसुद्धा न पिणे, उपवास करणे, प्रदक्षिणा घालणे, लक्ष वाहणे अशा अनेक किती सांगाव्यात तेवढ्या गोष्टी थोड्या ते अगदी नेमाने करतात. त्यात थोडीशी सुद्धा चूक झालेली त्यांना खपत नाही. मात्र अशा प्रकारचे कर्म करून त्यांना कोणतीच फलप्राप्ती होताना दिसत नाही असं भगवंत सांगतायत. कारण अगदी मनःशांतीचा त्यांना लाभसुद्धा होत नाही. उलट एकामागे एक कर्माचे आचरण करण्यासाठी त्यांचे मन सतत त्याच गोष्टीत व्यग्र राहते. ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी किंवा नीटपणे पूर्ण होईल का नाही याची सुद्धा ते सतत चिंता करतात. याशिवाय आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट कशी योग्यच आहे अशा प्रकारचा गर्वसुद्धा त्यांना होतो. एखादी गोष्ट मी करत नाही किंवा मला चालत नाही, आमच्याकडे हे खात नाहीत असे सांगून ते आपला वेगळेपणा इतरांना दाखवण्याचा मोठेपणा सतत मिरवत असतात. त्यामुळे ते इतरांना कमी लेखतात. ज्ञानदेव म्हणतात, अशा कर्म करणाऱ्या लोकांमध्ये माझी आचरती रीती कोण आहे अशी अहंकाराची अगदी गर्वाची भावना सतत जागृत असते. म्हणजे माझ्यासारखं आचरण करणारा आजूबाजूला किंवा आपल्या संबंध समाजात कोणीच नाही अशी भावना त्यांच्या मनात सातत्याने जागृत असते. पण योगी मात्र नम्र असतो. स्वधर्माप्रमाणे सर्व व्यवहार पाळतो. म्हणून तो कर्मींपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. सर्वांमध्ये कर्मयोगी श्रेष्ठ असल्याने भगवान अर्जुनाला कर्मयोगी होण्याचा आदेश देत आहेत. अर्जुन व भगवंत दोघे रणांगणावर उभे आहेत. समोर युद्धाचे कर्म उभे ठाकले आहे. अशा वेळी अर्जुन संन्यासी न होता कर्मयोगी झाला तर युद्धाचे कर्म व स्वधर्म आणि स्वकर्तव्य म्हणून करण्यास तो कधीच घाबरणार नाही. तो परमात्म्याशी अनुसंधान ठेवून युद्ध करेल असं भगवंताला वाटतंय. म्हणूनच तस्माद्योगी भवार्जुन किंवा या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होई अंतःकरणे पंडुकुमारा असे त्याला सांगत आहे. योगी हा सर्वश्रेष्ठ असे वरील श्लोकात सांगितले आहे. पण या योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण ते श्रीकृष्ण भगवान सांगत आहेत. जो योगी ब्रह्मापर्यंत पोहोचतो आणि श्रद्धा ठेवून त्याला म्हणजेच परमेश्वरालाच भजतो, तो मनाने सतत त्याच्याशी युक्त असतो, तो श्रेष्ठ योगी. युक्त म्हणजे परमेश्वरापासून क्षणभरही विभक्त नसतो तो भक्त. येथे भक्त व योगी किंवा योगी आणि भक्त असा परमेश्वराला अधिक प्रिय आहे असे भगवंत सांगत आहेत. योगी म्हणजे कर्मयोगी, हठयोगी, भक्तियोगी आणि ज्ञानयोगी इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांचा वाचक होऊ शकतो किंवा निष्काम कर्मयोगी असाही याचा अर्थ आहे. पण भक्तीच्या जीवना वाचून योग व्यर्थ आहे. योगाबरोबर भक्ती तर हवीच. भक्त योग्याची 3 विशेषणे पुढील प्रमाणे गीतेत सांगितली आहेत. 1. मद्गतांतरात्मना, ईश्वराचे ठिकाणी अंतःकरण लावणे. 2. श्रद्धावान, अंतःकरणात परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असणे. 3. भजते म्हणजे भजणे, सेवा करणे निष्काम भावनेने. जो योगी वरील 3 लक्षणांनी युक्त आहे तो सर्वात श्रेष्ठ. भक्त लक्षणाबरोबरच योग्याची
3 लक्षणे सुद्धा विचारात घ्यायला हवीत. 1. कर्मसु कौशलम, कर्माचे ठिकाणी कुशलता. 2. समत्व, समत्व चित्ताचे, तेची सार जाणे योगाचे, चित्त विचलित होऊ न देणे व स्थिर चित्त असणे. 3. कामक्रोधाचा वेग सहन करणे. वरील 6ही लक्षणांनी युक्त असा भक्तयोगी सर्वश्रेष्ठ असतो. भक्तीमध्ये ईश्वराची सेवा करणे म्हणजेच मूर्तीची पूजा करणे, त्याचे भजन करणे, देवळे बांधणे, उत्सव इत्यादी गोष्टी भगवंताला अपेक्षित नाहीत. तर भगवंताचे काम करणे, भज या शब्दाचा अर्थ भक्ती, भजन करणे, नामजप एवढाच नाही, तर सेवा करणे म्हणजे ती निष्काम सेवा असली पाहिजे, अशी ही महत्त्वाची भक्ती भगवंतांनी सांगितलेले आहे. शिवाय साधूंचे परित्राण, दुष्टांचे निर्दालन आणि धर्माची संस्थापना ही महत्त्वाची कार्ये या योगी भक्तांनी करावीत, अशी भगवंताची इच्छा आहे किंवा असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. अशा रीतीने खालील लक्षणांनी युक्त असलेला भक्तयोगी सर्वश्रेष्ठच आहे. तो भगवंताला प्रियही आहे. भक्ताने ईश्वराच्या महाशक्तीचे ध्यान करून त्या महाशक्तीने मन परिपूर्ण करावे. ईश्वर सर्वव्यापी आहे हे लक्षात घ्यावे. त्यावर दृढ विश्वास ठेवावा. वर सांगितलेली प्रभू कार्येसुद्धा करावी. या सर्व गोष्टी कुशलतेने कराव्यात. त्यात चालढकल अगर कसूर करू नये. शीतोष्णादी व हानिलाभादी द्वंद्वे उपस्थित झाली तर त्यावर मात करावी. कामक्रोधादी षड्रूपूंना वश करावे, त्यावर मात करावी. आपले कर्तव्य निष्काम बुद्धीने पार पाडावे. असे 6 मुद्दे या संपूर्ण अध्यायाचे सार आहे. खऱ्या भक्ताने जर असा निष्काम कर्मयोग आचरला तर त्याचे बरोबर समाजाचा उद्धार निश्चितपणेच होतो. समर्थांनी असा भक्तियोग व कर्मयोग आपल्या आचरणात आणला होता. म्हणूनच ते रामाचे समर्थ दास होते किंवा दास असून सुद्धा ते समर्थ झाले. त्यांनी स्वतःबरोबर समाजातील तरुणांना प्रेरणा देऊन धर्मरक्षणासाठी समाजमन तयार केले. इथे 6वा अध्याय पूर्ण झालेला आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.